नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहतोय, जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवा आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपला चॅनल शेअर करा, सबस्क्राईबही करा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेक्चर संपूर्ण पहा, एकही प्रश्न यातला स्किप करू नका. ठीक आहे, तर पाहूयात आजच्या म्हणजेच 4 जुलै 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, भारताने पहिला जागतिक हरित मिथेनॉल पुरवठा करार कोणत्या देशातील कंपनी सोबत केलेला आहे, असा प्रश्न. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जपान सोबत. महत्त्वाचे पॉइंट्स पहा प्रश्नाचे. भारताने 3 जुलै 2026 रोजी पहिला जागतिक हरित मिथेनॉल पुरवठा करार केलेला आहे आणि हा करार ACME ग्रीन मॉलिक्युल्स बिझनेस आणि जपानच्या मित्सुबिशी गॅस केमिकल्स कंपनी यांच्यामध्ये झालाय आणि दरवर्षी 1 लाख टन हरित मिथेनॉल पुरवठा केला जाईल या कराराअंतर्गत. आणि कराराची किंमत सुमारे 1 अब्ज अमेरिकन डॉलर इतकी आहे. आणि हरित मिथेनॉलचे उत्पादन पाराद्वीप ओडिशा येथे करण्यात येईल आणि पाराद्वीप हे ओडिशामधील महत्त्वाचं बंदर आहे. ग्रीन मिथेनॉल हे कमी कार्बन इंधन आहे आणि त्याचे उत्पादन नूतनीकरणक्षम स्रोतांपासून केले जात असते, हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न दुसरा. लोखंडे प्रशांत सीताराम यांची अतिरिक्त सचिव म्हणून कोणत्या मंत्रालयामध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे नुकतीच, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, गृह मंत्रालयातील. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. लोखंडे प्रशांत सीताराम यांची 2 जुलै 2026 रोजी गृह मंत्रालयात अतिरिक्त सचिव म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. ते 2001 बॅचचे IAS अधिकारी आहेत आणि AGMUT कॅडरमध्ये ते येतात, म्हणजेच अरुणाचल प्रदेश, गोवा, मिझोराम आणि केंद्रशासित प्रदेश असा त्याचा फुल फॉर्म होतो. आणि लोखंडे प्रशांत सीताराम सध्या CBSE चे अतिरिक्त प्रभारी अध्यक्ष देखील आहेत. ठीक आहे. पुढील प्रश्न तिसरा. लेफ्टनंट जनरल संदीप जैन यांनी कोणते पद नुकतेच स्वीकारलेले आहे, असा प्रश्न. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, उपलष्कर प्रमुख हे पद त्यांनी स्वीकारलं. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. लेफ्टनंट जनरल संदीप जैन यांनी 1 जुलै 2026 रोजी उपलष्कर प्रमुख पदाची धुरा सांभाळलेली आहे. ते महार रेजिमेंटचे अधिकारी आहेत आणि भारतीय सैन्यात त्यांची नियुक्ती 1988 मध्ये झालेली आहे आणि नॅशनल डिफेन्स अकॅडमीचे ते माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी युनायटेड नेशनच्या साऊथ सुदान मोहिमेमध्ये सेवा बजावलेली आहे आणि ऑपरेशन पवनमध्ये सहभाग देखील घेतलेला होता त्यांनी. आणि युनायटेड नेशन्सच्या इथिओपिया मिशनमध्ये मिलिटरी ऑब्झर्व्हर म्हणून देखील त्यांनी काम यापूर्वी पाहिलेलं आहे. पुढील प्रश्न चौथा. वन हेल्थ इंटिग्रेटिंग हेल्थ सिक्युरिटी अँड बायोसिक्युरिटी परिषद कुठे आयोजित करण्यात आली, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, चेन्नई येथे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा प्रश्नाचे. 2 जुलै 2026 रोजी चेन्नईत वन हेल्थ या विषयावरती राष्ट्रीय परिषद सुरू झाली आणि या वर्षाचा विषय होता वन हेल्थ इंटिग्रेटिंग हेल्थ सिक्युरिटी अँड बायोसिक्युरिटी. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आणि वन हेल्थ म्हणजे माणूस, प्राणी, पर्यावरणाच्या आरोग्याचा एकत्रित दृष्टिकोन होय. आणि भारताच्या नॅशनल वन हेल्थ मिशन हा सर्व संबंधित विभागांना एकत्र आणणारा आराखडा आहे आणि या मिशनमध्ये प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरणाऱ्या रोगांवरती नियंत्रणावरती भर दिला जातोय. आणि पॅन्डेमिक प्रिपेअर्डनेस हा नॅशनल वन हेल्थ मिशनचा मुख्य भाग आहे, हे देखील लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाचवा.
केन बेतवा प्रकल्प हा भारतातील कोणत्या प्रकल्पाचा प्रकार आहे, असा प्रश्न. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, नदीजोड प्रकल्प आहे हा. महत्वाचे पॉइंट्स पहा प्रश्नाचे. केन बेतवा नदीजोड प्रकल्प हे राष्ट्रीय महत्वाचं मोठं बहुउद्देशीय पाऊल आहे. ठीक आहे, केंद्र सरकारकडून प्रत्यक्ष राबवला जाणारा हा पहिला मोठा नदीजोड प्रकल्प आहे. 10.62 लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली यामुळे येणार आहे. म्हणजेच इतक्या मोठ्या जमिनीला पाणी मिळणार आहे आणि इथे 103 मेगावॅट एवढी जलविद्युत निर्मिती देखील या माध्यमातून होईल असं सांगण्यात येत आहे. आणि मध्य प्रदेशमधल्या 10 जिल्ह्यांना आणि उत्तर प्रदेशमधल्या 4 जिल्ह्यांना याचा अधिक फायदा मिळेल. आणि केन आणि बेतवा या 2 नद्यांना कालव्याने जोडले जाणार आहे असा हा प्रकल्प असणार आहे. आणि 22 मार्च 2021 या दिवशी या प्रकल्पासाठी ऐतिहासिक करार झालेला होता आणि हा करार केंद्रीय जलशक्ती मंत्री आणि दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत झाला. पुढील प्रश्न 6वा. रिमपॅक 2026 साठी भारतीय नौदलाने कोणते विमान तैनात केलेले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, P-8I असं त्या विमानाचं नाव आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा. रिमपॅक म्हणजे रिम ऑफ द पॅसिफिक असा त्याचा अर्थ आहे आणि हा जगातील सर्वात मोठा बहुराष्ट्रीय सागरी लष्करी सराव आहे, हे लक्षात ठेवा. आणि रिमपॅक 2026 ही या सरावाची 30वी आवृत्ती आहे आणि रिमपॅक 2026 हा 24 जून ते 31 जुलै दरम्यान आयोजित केलं जाणार आहे. या सरावाचं आयोजन अमेरिकन पॅसिफिक फ्लीट करत आहे आणि हवाईमधल्या जॉईंट बेस पर्ल हार्बर हिक कॅम्प येथे हा होणार आहे. आणि भारतीय नौदल रिमपॅक 2026 मध्ये P-8I विमान तैनात करत आहे. आणि P-8I हे बोईंग कंपनीने बनवलेलं सागरी गस्त करणारं विमान आहे आणि हे विमान पाणबुडी विरोधी युद्धासाठी देखील वापरतात, हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न 7वा. राष्ट्रीय जल पुरस्कारांची सध्या कोणती आवृत्ती सुरू करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 7वी आवृत्ती आहे ही राष्ट्रीय जलशक्ती पुरस्कारांची. महत्वाचे पॉइंट्स पहा प्रश्नाचे. जलशक्ती मंत्रालयाने 7व्या राष्ट्रीय जल पुरस्कारांची घोषणा नुकतीच केलेली आहे. ही पुरस्कारांची 7वी आवृत्ती आहे आणि अर्ज राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवरती स्वीकारले जातील असं देखील सांगण्यात आलेलं आहे. आणि जलशक्ती मंत्रालयाने पुरस्कार देण्याची जबाबदारी घेतलेली आहे. जलसमृद्ध भारत हे या पुरस्काराचा मुख्य उद्देश आहे. आणि पाण्याचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणे आणि त्याविषयी जनजागृती करणे हेही याचे एक उद्दिष्ट आहे. पाण्याचा योग्य वापर, प्रभावी पद्धती कोणी स्वीकारल्या तर त्यांना हा पुरस्कार हे एक प्रोत्साहन आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न 8वा. ग्लोबल बायोफ्युअल अलायन्सची स्थापना कोणत्या परिषदेदरम्यान करण्यात आलेली आहे? तर करण्यात आलेली होती किंवा आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, G20 शिखर परिषद नवी दिल्ली 2023 दरम्यान याची स्थापना झालेली होती. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. 30 जून 2026 रोजी ग्लोबल बायोफ्युअल अलायन्सने 15 संशोधक फेलोंची निवड केली आणि ही ग्लोबल बायोफ्युअल चॅम्पियन फेलोशिपची ही पहिली तुकडी आहे आणि कार्यक्रम नवी दिल्लीतल्या इंडिया हॅबिटेट सेंटरमध्ये पार पडला. प्रत्येक फेलोला त्यांच्या संशोधनासाठी $15,000 पर्यंत अनुदान मिळणार आहे आणि हे फेलो पुढील 2 वर्ष GBAचे ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून काम करतील. आणि या ग्लोबल बायोफ्युअल अलायन्समध्ये 34 देश सहभागी झालेले आहेत. आणि ग्लोबल बायोफ्युअल अलायन्सचे अंतरिम महासंचालक डॉक्टर नीरज मित्तल हे आहेत आणि ते सध्याचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव देखील आहेत, हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न 9वा.
भारतातील पहिला आयात निर्यात शिपिंग कंटेनर कुठे तयार करण्यात आला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, दादरी उत्तर प्रदेश येथे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. सर्बानंद सोनेवाल यांनी तयार झालेल्या पहिल्या निर्यात आयात शिपिंग कंटेनरचं अनावरण दादरी उत्तर प्रदेश येथे केलेलं आहे. आणि हा कंटेनर AP मॉलर मार्क्स या आंतरराष्ट्रीय शिपिंग कंपनीसाठी तयार केलेला आहे. आणि या उपक्रमामुळे भारताच्या सागरी मूल्य साखळीला बळकटी मिळणार आहे आणि कंटेनर मॅन्युफॅक्चरिंग प्रमोशन स्कीम अंतर्गत कंटेनर उत्पादनाला प्रोत्साहन दिलं जाणार आहे. स्कीम लक्षात ठेवा. पुढील प्रश्न 10वा. 16व्या वित्त आयोगाने पंचायतींसाठी किती टक्के मूलभूत अनुदान म्हणजे बेसिक ग्रांट्स प्रस्तावित केलेले आहे? योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक सी, 80% इतके. महत्त्वाचे पॉइंट्स पहा प्रश्नाचे. पंचायती राज मंत्रालयाने 16व्या वित्त आयोगाच्या शिफारशीवरती राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित केली आणि ही कार्यशाळा नवी दिल्ली येथे झालेली आहे. 16व्या वित्त आयोगाने ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी 4,35,236 कोटींच्या अनुदानाची शिफारस केली. ही रक्कम 15व्या वित्त आयोगाच्या तुलनेत सुमारे 84% जास्त आहे आणि एकूण निधीतून 80% मूलभूत अनुदान आणि 20% कामगिरी आधारित अनुदान म्हणून देण्याचा प्रस्ताव आहे. आणि केंद्रीय पंचायती राज मंत्री राजीव रंजन सिंह यांनी या कार्यशाळेला संबोधित केले, हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न 11वा. नागालँडचे मुख्यमंत्री निफियू रिओ यांनी एकूण किती क्रीडा पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन केलेले आहे? नागालँडचे मुख्यमंत्री, त्यांचं नाव लक्षात ठेवा. आणि त्यांनी किती क्रीडा पायाभूत सुविधा प्रकल्पांचं सध्या नुकतं उद्घाटन केलं असा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 16 इतक्या. महत्त्वाचे पॉइंट्स पहा प्रश्नाचे. नागालँडचे मुख्यमंत्री निफियू रिओ यांनी 16 क्रीडा पायाभूत सुविधा प्रकल्पांचे आभासी उद्घाटन केलेले आहे आणि हा कार्यक्रम कोहिमा मध्ये झाला. आणि 16 पैकी 4 प्रकल्प हे खेलो इंडिया अंतर्गत आहेत आणि उर्वरित 12 प्रकल्प राज्य सरकारच्या निधीतून उभारले जाणार आहेत. मोकोकचुंग जिल्ह्यामध्ये खेलो इंडिया अंतर्गत बहुउद्देशीय सभागृहे उभी करण्यात आली आहेत. आणि न्यूलँड जिल्ह्यातील कुहुबोटो येथे खेलो इंडिया प्रकल्प विकसित केलेला आहे. नावं वेगळी आहेत पण जस्ट वाचून एकदा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. पुढील प्रश्न 12वा आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न. स्विफ्ट वेधशाळेची कक्षा उंचावण्यासाठी कोणत्या संस्थेने मोहीम सुरू केलेली आहे? असा प्रश्न. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, नासाने सुरू केलेली आहे ही मोहीम. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. नासाने स्विफ्ट वेधशाळेची कक्षा वाढवण्यासाठी विशेष मोहीम सुरू केले. या मोहिमेसाठी लिंक नावाचे अंतराळयान प्रक्षेपित केलेले आहे आणि पेगासस रॉकेटचा वापर प्रक्षेपणासाठी केला गेला. हे प्रक्षेपण मार्शल बेटांवरून झालेलं आहे आणि लिंक अंतराळयान जवळपास 1 महिन्यात स्विफ्ट वेधशाळेपर्यंत पोहोचणार आहे. आणि स्विफ्ट वेधशाळेची कक्षा 240 किलोमीटर वाढवली जाणार आहे. आणि स्विफ्ट वेधशाळा गॅमा किरण स्फोट आणि स्फोटक ताऱ्यांचे निरीक्षण करते. या वेधशाळेचे प्रक्षेपण 2004 मध्ये झालेले आहे, हे लक्षात ठेवा. आजचे आपले 4 जुलै 2026 डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहे. आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल, त्याबद्दल थँक्यू सो मच.